मित्रांनो, ऑक्टोबरचा महिना होता. पुण्याच्या कोथरूड भागातील रस्ते दिवाळीच्या निमित्ताने नटले होते. चोहोबाजूला आकाशकंदील झळकत होते. आकाशात फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. पण दिनेशच्या कुलकर्णी विला या बंगल्याबाहेर एक वेगळीच शांतता होती. बंगल्याच्या प्रवेशद्वारावर लावलेला तो भव्य आकाशकंदील वाऱ्यावर मंद झुलत होता, जणू येणाऱ्या वादळाची चाहूल देत होता. मी मनोहर कुलकर्णी गाडीतून खाली उतरलो तेव्हा माझ्या हातात नातवंडांसाठी घेतलेली खेळणी, मिठाईचे बॉक्स आणि सून तन्वीसाठी घेतलेली खास कडक पैठणी होती. याआधी इथल्या बागेतल्या मोगऱ्यांचा सुगंध आणि नुकत्याच घातलेल्या सडा रांगोळीचा ओला वास माझ्या नाकात भरायचा. तेव्हा माझ्या मनात फक्त एकच विचार सतत यायचा की किती कष्टाने मी हे सगळं उभं केलंय. आज माझी मुलं सुखात आहे हे बघून वासंतीला किती आनंद झाला असता. पण आता याच बागेत शिरताना मला जाणवलं की तिथे नेहमीचा मोगऱ्याचा सुगंध येत नव्हता. तिथे आता महागड्या विदेशी शोभ्याच्या झाडांची कुंडी लावली होती. जुनी तुळस एका कोपऱ्यात उपेक्षित पडली होती. मी जेव्हा दारात पाऊल ठेवलं तेव्हा मला सून तन्वीचा फोनवरचा आवाज ऐकू आला. "हो आई, बाबांना कशाचीच उणीव भासणार नाही. दिनेशने सगळी तयारी केली आहे. आज आम्ही त्यांना सरप्राईज देणार आहोत." मी सुनेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मला वाटलं की सून आपल्या वडिलांसाठी काहीतरी करत असेल, मग त्यात गैर काय. पण मला माहीत नव्हतं की हा सण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरणार आहे. मी जसा हात शिरलो तसा अर्णव धावतच माझ्याकडे आला. "आजोबा, तुम्ही ती मोठी बॅट आणलीत का?" मी हसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. "अरे राजा, तुझ्यासाठी तर खास काश्मीर विलोची बॅट आणलीये. बघ तर खरं." पण तितक्यात किचनमधून तन्वीचा आवाज आला. "अर्णव, हातपाय धुतल्याशिवाय वस्तूंना हात लावायचा नाही आणि आजोबांना आधी हॉलमध्ये बसू दे. पसारा करू नकोस." त्या आवाजात आपुलकीपेक्षा शिस्त आणि एक प्रकारचा कोरडेपणा होता. हॉलमध्ये गेल्यावर दिसलं की सगळी तयारी कॉर्पोरेट पद्धतीची होती. फुलांच्या माळा प्लॅस्टिकच्या होत्या, ज्यांना नैसर्गिक सुवास येत नव्हता. तिथे फक्त पैशांचा जगमगाटत होता, संस्कारांचा ओलावा नव्हता. दिनेश फोनवर कोणाशी तरी मोठ्याने बोलत होता. "येस सर, देशपांडे सर येणार आहेत. सगळं परफेक्ट पाहिजे. साहेबांना कोणतीही उणीव भासता कामा नये." माझ्याकडे बघून त्याने फक्त मान डोलावली. त्याच्यासाठी मी बाप कमी आणि एक रिटायर ओझं जास्त होतो असं त्याच्या नजरेतून मला जाणवत होतं. रात्रीचे 8 वाजले. पांढऱ्या रंगाच्या ऑडीमधून अविनाश देशपांडे आणि त्यांची पत्नी खाली उतरले. देशपांडे हे पुण्यातले मोठे व्यावसायिक होते, ज्यांना माझ्या प्रामाणिकपणाची नेहमीच असूया वाटायची. दिनेश धावतच बाहेर गेला आणि त्याने आपल्या सासऱ्यांचे पाय धरले. मी हॉलमध्ये एका सोफ्यावर बसून हे सगळं काही पाहत होतो. माझ्या मनाला एक चटका लागला. ज्या मुलाला मी लहानाचं मोठं केलं, त्याने आज माझ्याकडे साधी नजरही टाकली नव्हती. जेवणाची वेळ झाली. डायनिंग टेबलवर चांदीची ताटं मांडली होती. मी माझ्या नेहमीच्या जागेवर, जी घराच्या प्रमुखाची असते, तिथे जाऊन बसलो. ही खुर्ची फक्त लाकडाची नव्हती, ती माझ्या कष्टाची आणि या घराच्या अस्तित्वाची ओळख होती. देशपांडे साहेब टेबलाजवळ आले आणि क्षणभर थांबले. दिनेशले लगेचच ओळखलं की साहेबांना ती खुर्ची हवी आहे. "बाबा, तुम्ही जरा बाजूला सरकता का? देशपांडे साहेबांना तिथे बसायचंय." दिनेश चाचरत नाही तर अधिकाराने म्हणाला. माझं रक्त सळसळलं. "दिनेश, अरे ही तर माझी जागा आहे ना. तू विसरलास का? तुझ्या लग्नापासून या घराच्या वास्तुशांतीपासून मी इथेच बसतोय." तन्वी मध्येच पडली. "बाबा, काय हे लहान मुलांसारखं? जागा आहे ती. दुसरीकडे बसा ना. आज पाहुणे आलेत. सीन क्रिएट करू नका." मी शांतपणे म्हणालो की पाहुणे आपण देव मानतो, पण बापाची जागा देऊन नाही. हे ऐकताच दिनेशचा पारा चढला. त्याला देशपांडे साहेबांसमोर स्वतःला आधुनिक आणि प्रगत दाखवायचं होतं. त्याने झटकन पुढे येऊन माझा हात धरला. "तुम्ही सरळ भाषेत ऐकणार नाहीत." त्याने माझ्या वयाचा विचार न करता मला इतक्या जोरात ढकललं की मी मागच्या मागे फरशीवर आदळलो.
टेबलवरची चांदीची फुलदाणी खाली पडली. अर्णव आणि ईशा, जी माझी नातवंड होती, ती कोपऱ्यात उभी राहून रडू लागली. देशपांडे साहेब शांतपणे येऊन त्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी पुरणपोळीचा पहिला घास तोंडात टाकला. मनोहरजींच्या पाठीत वेदना होत्या, पण त्यापेक्षा जास्त त्यांचं काळीज फाटलं होतं. फरशीचा तो थंड स्पर्श माझ्या पाठीला लागला, पण त्यापेक्षा जास्त थंडी माझ्या काळजात वाजली. अर्णव आणि ईशाच्या हातातले लाडू खाली पडले. त्यांच्या डोळ्यातली भीती मी पाहिली. देशपांडे साहेब हसले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातलं ते कुत्सित समाधान मला स्पष्ट दिसलं. मी खाली पडलेलो असताना दिनेश ओरडला, तुम्हाला तुमची लायकी समजली नसेल तर मी समजावून सांगेन. ही खुर्ची, हा बंगला, हे स्टेटस, यात तुमचं आता काही उरलेलं नाहीये. उठा आणि निघा इथून. मी काही न बोलता तिथून उठलो. डोळ्यातून एक थेंबही पाणी येऊ दिलं नाही. मी फक्त वासंतीच्या फोटोकडे पाहिलं आणि ठरवलं की ज्या हातांनी हे साम्राज्य मी उभं केलंय, तेच हात आता याला शिस्त लावतील. बंगल्यातून बाहेर पडलो तेव्हा कोथरूडच्या रस्त्यांवर फटाक्यांचा धूर येत होता, पण माझ्या डोळ्यांसमोर फक्त दिनेशचा तो क्रूर चेहरा होता. मी माझ्या जुन्या ॲम्बेसेडर गाडीत बसलो, जी मी आजही आठवण म्हणून जपली आहे. ड्रायव्हर गंपूने आरशातून माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे पाणावले होते. त्याने सगळं काही पाहिलं होतं. साहेब, घरी जाऊया का? त्याने मला विचारलं. नाही गंपू, आज घर सुटले. आज थेट ऑफिसला चल. मी शांत पण ठाम स्वरात म्हणालो. रात्रीचे 11 वाजले होते. पुण्याचे रस्ते आता शांत होऊ लागले होते. मी माझ्या केबिनमध्ये बसलो. समोर वासंतीचा हसरा चेहऱ्याचा फोटो होता. मी फोन उचलला आणि ॲडव्होकेट पटवर्धन यांना फोन लावला. पटवर्धन माझे 40 वर्षांपासूनचे सोबती. पटवर्धन, झोपला होतास का? मला आत्ताच्या आत्ता कुलकर्णी कन्स्ट्रक्शनची सगळी कागदपत्र हवी आहे. दिनेशच्या नावे असलेले शेअर्स, त्याची पॉवर ऑफ ॲटर्नी आणि त्याने माझ्या नफ्यात घेतलेली इन्व्हेस्टमेंट गॅरंटी आत्ताच्या आत्ता मला रद्द करायची आहे. पटवर्धन पलीकडून दचकले. मनोहर, दिवाळीची रात्र आहे, एवढं टोकाचं पाऊल? त्याने बापाला खुर्चीवरून नाही ढकललं पटवर्धन. त्याने या वयात माझ्या अस्तित्वाला लाथ मारलीये. त्यालाही कळू दे. ती खुर्ची लाकडाची नव्हती, तर ती एका बापाच्या कष्टाची होती. दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबर होता. पाडव्याचा दिवस होता. दिनेशच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा पाडवा ठरणार होता. दिनेश ज्या ग्लोबल इन्फ्रा कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होता, त्या कंपनीचा 35% हिस्सा माझ्या कंपनीकडे होता. हे त्याने सोयीस्करपणे दुर्लक्षित केलं होतं. सकाळी 10 वाजता मी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना एक छोटासा पण स्फोटक ईमेल पाठवला. मेन इन्व्हेस्टर विथड्रॉ ऑल पर्सनल गॅरंटीज अँड फायनान्शियल सपोर्ट फॉर व्ही.पी. दिनेश कुलकर्णी विथ इमिजिएट इफेक्ट. दिनेश त्याच्या आलिशान केबिनमध्ये बसून देशपांडे साहेबांसोबत फोनवर हसत होता. हो सर, काल बाबांना मी नीट समजावलंय. आता ते पुन्हा मध्ये येणार नाही. आपण तो नवीन प्रोजेक्ट सोबतच करूया. तितक्यात त्याच्या केबिनचा दरवाजा उघडला. HR हेड आणि 2 सुरक्षा रक्षक आत आले. दिनेश सर, आय एम सॉरी. आम्हाला मॅनेजमेंटकडून कडक आदेश आहेत. तुमचं ID कार्ड आणि लॅपटॉप तुम्हाला आत्ताच आमच्याकडे जमा करायचं आहे. दिनेश उडालाच. काय थट्टा आहे ही? मला कामावरून काढताय? तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? आम्हाला माहिती आहे सर, पण तुमच्या मागे जो बॅकिंग होता ना, तोच आता राहिला नाही आहे. प्लीज तुमची डेस्क आत्ताच्या आत्ता रिकामी करा. दिनेश संतापून ऑफिस बाहेर पडला. त्याने आपल्या SUV गाडीत बसून जोरात स्टार्ट केली, पण त्याला माहीत नव्हतं की नियतीचा दुसरा वार तयारच आहे. तो घरी पोहोचला तर तिथे 2 रिकव्हरी एजंट उभे होते. काय हवंय तुम्हाला? दिनेश मोठ्याने ओरडला. सर, या गाडीचे हप्ते तुमच्या वडिलांच्या कंपनीतून जात होते. त्यांनी गॅरंटी मागे घेतली आहे. एकतर पूर्ण पैसे भरा, नाहीतर गाडीची चावी आमच्याकडे द्या. दिनेशने तन्वीला आवाज दिला. तन्वी, बघ हे काय चाललंय? बाबांना फोन लाव तरी. तन्वी बाहेर आली, पण तिच्या हातात बॅगा होत्या. तिच्या चेहऱ्यावरचा तो मिरवणारा भाव
आता कुठेतरी गायब झाला होता. दिनेश, मी माझ्या आईकडे चालले, ती थंडपणे म्हणाली. काय? या संकटाच्या वेळी तू मला सोडून जातेस? संकट तू ओढवून घेतलंस दिनेश. ज्या बापाने तुला शून्यातून इथवर आणलं, त्याला तू एका खुर्चीसाठी ढकललंस. ज्या माणसाला स्वतःच्या बापाची कदर नाही, तो उद्या मला आणि माझ्या मुलांनाही रस्त्यावर आणेल. आणि हो, तुझे सासरे देशपांडे साहेब, त्यांचा आत्ताच फोन आला होता. ते म्हणाले की दिनेशकडे आता संपत्ती उरली नाहीये, तर माझ्या मुलीचं तिथे काय काम? दिनेश स्तब्ध झाला. ज्या सासऱ्यांच्या खुर्चीसाठी त्याने आपल्या बापाला अपमानित केलं होतं, त्याच सासऱ्यांनी त्याला वापरून फेकून दिलं होतं. दिनेश बंगल्याबाहेर पडला. बाहेर पाऊस सुरू झाला होता. परतीचा पाऊस. कोथरूडच्या त्या चकाकणाऱ्या रस्त्यावर आता गुडघाभर पाणी साचलं होतं. कालपर्यंत साहेब म्हणून ओळखला जाणारा दिनेश आज भर पावसात भिजत चालला होता. त्याच्याकडे आता ना गाडी होती, ना घर, ना कुटुंब. त्याने खिशात हात घातला. खिशेही रिकामे होते. त्याला आठवलं की काल रात्री त्याने याच वेळी त्याने बापाच्या हातातल्या पिशव्या फेकून दिल्या होत्या. निसर्ग आज त्याला त्याचीच परतफेड करत होता. दिवाळी संपली होती, पण पुण्याची थंडी आता हळूहळू जोर धरू लागली होती. दिनेश जो कालपर्यंत कोथरूडच्या आलिशान एसी बंगल्यात मखमली गादीवर झोपायचा, तो आज मुळशीच्या बाजूला असलेल्या एका जुन्या लेबर कंपनीमधील पत्र्याच्या खोलीत बसला होता. बाहेर रात्रीचा किर अंधार होता. अधूनमधून रात्रीच्या पक्ष्यांचा ओरडण्याचा आवाज यायचा. पत्र्यांच्या छतावर पडणाऱ्या दवाचा टपटप आवाज आज दिनेशच्या काळजाचा ठोका चुकवत होता. खोलीत एकच जुना बल्ब लुकलुकत होता, जो कधीही विजेल असं वाटत होतं. वाऱ्याची एक झुळूक आली की पत्रे खडखडायचे, जणू ते दिनेशच्या गरिबीची चेष्टा करत होते. त्याने खिशातून आपला मोबाईल काढला. बॅटरी फक्त 2% उरली होती. त्याने तन्वीला शेवटचा मेसेज करण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्क नाही असा मेसेज आला. त्याला आठवलं की जेव्हा तो बापाला घराबाहेर काढत होता, तेव्हा बापाच्या डोळ्यात तेच हतबलपणा होतं. आज त्याला पहिल्यांदा जाणवलं की घर हे सिमेंट आणि विटांचं नसतं, तर ते बापाच्या आशीर्वादावर टिकलेलं असतं. 2 दिवस झाले होते. दिनेशने नीट काही खाल्लंही नव्हतं. खिशातले शेवटचे 20 रुपये त्याने एका वडापावसाठी खर्च केले होते. भुकेने त्याचं पोट खपाटीला गेलं होतं. हातापायाला गोळे येत होते. त्याला त्या रात्रीच्या चांदीच्या ताटातल्या पुरणपोळीची आठवण आली, जी त्याने रागाच्या भरात फेकून दिली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो एका सार्वजनिक बागेतल्या बाकावर बसला होता. लांबून त्याला एक काळी अलिशान मर्सडीज येताना दिसली. त्या गाडीचा प्रखर प्रकाश थेट दिनेशच्या डोळ्यांवर पडला. गाडी येऊन थांबली आणि त्यातून मी खाली उतरलो. पांढरा शुभ्र लेंगा, जब्बा, कपाळावर गंध आणि चेहऱ्यावर एक अढळ शांतता. दिनेश मला बघून जागीच रडू लागला. तो माझ्या पाया पडायला धावला. बाबा, मला माफ करा. मी चुकलो. मला तुमची संपत्ती नकोय. मला फक्त तुम्ही हवे आहात. मला खूप भूक लागली आहे बाबा. मी काही न बोलता गाडीतून एक कापडी पिशवी काढली. त्यात वासंतीच्या आवडीचा पितळी डबा होता. मी तो डबा उघडला. त्यात गरमागरम पुरणपोळी, साजूक तूप आणि घरचा चिवडा होता. दिनेशने ज्या पद्धतीने तो फराळ खाल्ला ते बघून माझंही काळीज भरून आलं. पण मी माझ्या बोलण्यावर ठाम होतो. जेवण झाल्यावर मी माझ्या कोटाच्या खिशातून एक जुनी, गंजलेली आणि मोठी पितळीची चावी बाहेर काढली. दिनेशला वाटलं की मी त्याला पुन्हा त्याच्या बंगल्याची चावी देतोय. दिनेश, ही घे चावी. बाबा, थँक्यू. मी पुन्हा कधीच तुम्हाला त्रास देणार नाही. थांब दिनेश, ही कोथरूडच्या बंगल्याची चावी नाहीये. ही सासवडच्या त्या आपल्या जुन्या मातीच्या वाड्याची चावी आहे, जिथे तुझे आजोबा मजुरी करायचे आणि जिथे मी माझं बालपण घालवलं. दिनेश गोंधळून बघू लागला. तिथे जा. तिथे 5 एकर कोरडवाहू जमीन आहे. तिथे राब, घामगार आणि जेव्हा त्या मातीतून तू स्वतःच्या कष्टाने पहिली जुडी ज्वारी पिकवशील ना, आणि ती विकून जो 1 रुपया तुला मिळेल, तेव्हाच तू खऱ्या अर्थाने कुलकर्णी होशील. वारसा हक्काने फक्त नाव मिळतं दिनेश, आदर नाही.
दिनेशने ती चावी त्याच्या हातात घेतली. ती चावी त्याला त्या क्षणी जड वाटू लागली. मी गाडीत बसलो आणि तिथून निघून गेलो. आरशातून मी वळून पाहिलं. दिनेश त्या चावीकडे बघत तसाच उभा होता. मागे डोंगरांच्या आडून सूर्य मावळत होता आणि आकाशात रक्तासारखा लाल रंग पसरला होता. सासवडच्या त्या जुन्या वाड्याचा दरवाजा जेव्हा दिनेशने उघडला तेव्हा समोर फक्त जळमट, धूळ आणि एकाकीपणा होता. ज्या हातांनी एसीची बटणं दाबली होती त्या हातांना आता कुदळ आणि फावडं धरावं लागणार होतं. सकाळचे कोवळे ऊन डोंगराच्या कपाळावरून खाली उतरत होते. माळ रानावरची ती तांबडी माती तापू लागली होती. दिनेश जेव्हा पहिल्यांदा शेतात उतरला तेव्हा त्याच्या पायाला काट्याकुट्यांनी ओरखडून काढले. पण त्या वेदनेपेक्षाही जास्त बोचरी होती ती त्याला झालेली त्याच्या बापाच्या अपमानाची आठवण. तो दुपारी उन्हात राबत होता. घाम त्याच्या कपाळावरून ओघळून डोळ्यात जात होता. हाताला फोड आले होते. त्याने तिथेच एका कडुलिंबाच्या झाडाखाली बसून आपली भाकरी उघडली. कोरडी भाकरी आणि कांदा. पण त्या दिवशी त्याला ती भाकरी अगदी पंचपक्वान्नांपेक्षाही गोड वाटली. त्याला आठवलं की बाबा जेव्हा शहरात आले होते तेव्हा त्यांच्याकडेही असंच काहीसं नव्हतं. फक्त कष्ट करण्याची जिद्द होती. पुढचे 6 महिने दिनेशने कोणाशीही संपर्क केला नाही. तो तिथेच राहिला. गावातील लोकांसोबत राबला. उन्हात त्याचा रंग काळा पडला. कपडे फाटले. पण त्याच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. त्याला समजलं की खरी श्रीमंती एसीमध्ये नसते तर स्वकष्टाच्या भाकरीत असते. अशीच 2 वर्ष उलटली. दिनेशने त्या 5 एकर जमिनीत जीवापाड मेहनत केली. त्याने तिथे आधुनिक पद्धतीने भाजीपाला आणि फुलांची शेती सुरू केली. एक दिवस तो मार्केटमध्ये आपला माल विकून परतत असताना वाड्याच्या दारात एक पांढरी गाडी उभी असलेली दिसली. गाडीतून तन्वी आणि मुलं खाली उतरली. अर्णव आता मोठा झाला होता. तन्वी रडत म्हणाली, दिनेश, मला माफ कर. मी तुझ्या सुखात साथ दिली पण दुःखात तुला सोडून निघून गेले. पण जेव्हा बाबांनी मला सांगितलं की तू इथे राबतोयस तेव्हा मला समजलं की तू आता पूर्णपणे बदलला आहेस. दिनेशने अर्णवला मिठी मारली. त्याच्या डोळ्यात आता पश्चातापाचे नाही तर समाधानाचे अश्रू होते. त्याने कष्टाने कमावलेला तो पहिला नफा 10,000 रुपये एका पाकिटात ठेवले. काही दिवसांनी पुण्याच्या कुलकर्णी कन्स्ट्रक्शनच्या मुख्य कार्यालयात एक तरुण शेतकरी दिसला. अंगावर साधा खादीचा शर्ट, पायात चप्पल आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास. मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. दिनेश आत आला. त्याने ते पाकिट माझ्या टेबलावर ठेवलं. बाबा, हे वारसा हक्काने मिळालेले पैसे नाहीये. हे मी त्या मातीतून कष्टाने कमावलेले पैसे आहेत. आता मी तुमच्या खुर्चीवर बसण्यासाठी लायक झालोय का? मी उठलो आणि त्याला कडकडून मिठी मारली. दिनेश, तू आता फक्त माझा मुलगा राहिला नाहीयेस तर तू माझा भागीदार आहेस. ज्याने शून्यातून विश्व उभं केलं तोच या खुर्चीचा खरा मानकरी असतो. दिवाळी पुन्हा आली होती. पण यावेळेस कुलकर्णी विलामध्ये रोषणाई वेगळीच होती. तोच हॉल, तीच खुर्ची. पण यावेळी दिनेशने स्वतः खाली वाकून मला त्या खुर्चीवर बसवलं. दिनेशने देशपांडे साहेबांना निमंत्रण दिलं नव्हतं पण त्याने त्या गरिबांना आणि मजुरांना जेवायला बोलावलं होतं ज्यांच्या कष्टांवर हे घर उभं होतं. मी दिनेशच्या कानात म्हणालो की मुलगा तो नसतो जो बापाची संपत्ती सांभाळतो. मुलगा तो असतो जो बापाचा आप आणि संस्कार जिवंत ठेवतो. बाहेर फटाक्यांच्या आवाजापेक्षा जास्त गुंजत होता तो कुलकर्णी कुटुंबाचा आनंद. वासंतीच्या फोटोसमोर लावलेली ती समई आधी तेजाने प्रकाशत होती. जणू तीही सांगत होती की आज माझा मुलगा खऱ्या अर्थाने माणूस झाला. मित्रांनो, शेवटी मी तुम्हाला एकच गोष्ट इथे सांगू इच्छितो की वारसा हक्काने पैसे मिळतील, हो, पण आदर हा आपल्याला स्वतःलाच कमवावा लागतो. बाप नावाचा जो वडाचा वृक्ष असतो ना, त्याची सावली गेल्यानंतरच उन्हाच्या झळा कळतात. त्यामुळे आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या. त्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करा आणि त्यांची इज्जत करा. कारण या पृथ्वीवर आई वडिलांसारखं दुसरं दैवत नाही. कथा आवडली असेल तर नक्की सांगा. आणि तुम्ही ही कथा कुठून ऐकत आहात तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद. थँक्यू.